आज होता धोंड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणून आम्ही सगळे निघालो होतो आळंदीला जाण्यासाठी. मम्मी, पप्पा, आजी, आजोबा, मी, मोक्ष आणि मोक्षचा मामा असे आम्ही सगळे निघालो होतो आळंदीसाठी. बरं, आळंदीत पोहोचलो तर खूपच गर्दी होती, कारण शेवटचा दिवस होता आणि खूप लोक आले होते. म्हणून आम्ही पहिलं म्हटलं इंद्रायणीला जाऊया, हातपाय तोंड धुऊयात आणि मग नंतर पुढे दर्शनासाठी जाऊ. म्हणून आम्ही पहिलं आलो इंद्रायणीला आलो, हातपाय तोंड धुतले. हे असं इंद्रायणीचं पाणी आणि ही पूर्ण इंद्रायणी. त्यानंतर इंद्रायणीत येऊन मी पण हातपाय तोंड धुवून घेतले. मोक्षला म्हणत होते हातपाय तोंड धुवून घे, पण तो खूपच काही गेलाच नाही. त्यानंतर मम्मीनी साडी, ब्लाऊज पीस, नारळ आणि धोंडे इंद्रायणीत वाहण्यासाठी आणले होते. तर तिची तीच तयारी चालली होती. आजी बसल्या होत्या, सांगत होत्या कशी पूजा करायची काय. तर तिचं तेच चालू होतं. इकडे मोक्षला पाण्यात जायला खूपच भीती वाटत होती, म्हणून माझे पप्पा त्याला बाटलीमध्ये पाणी घेऊन येत होते. नंतर पप्पांनी बाटलीमध्ये पाणी घेऊन आले आणि मोक्षचे पाय धुतले. तो खूपच घाबरतो पाण्यात जायला, तर नकोच म्हणत होता, कारण त्याला भीती वाटत होती आतमध्ये खूप खोल पाणी असेल वगैरे म्हणून. तर मग त्याच्याच तिथंच हातपाय तोंड धुतले आणि मग इकडे मम्मी निघाली होती वाहण्यासाठी. साडी, ब्लाऊज पीस आणि धोंडे आणि दिवा पाण्यात सोडायचा होता. तर ती थोडंसं तिने पाण्यात साडी आणि ब्लाऊज पीस वाहिलं, पण ती मुलं आली आणि त्यांनी काय भाऊच दिला नाही. मग ती साडी, ब्लाऊज पीस वगैरे ते घेऊन गेले. त्यानंतर आम्ही निघालो होतो दर्शनासाठी निघालो. खूपच गर्दी होती आज, कारण शेवटचा दिवस होता धोंड्याच्या महिन्यातला. गर्दी होती, त्यामुळे आम्हाला काही दर्शन झालं नाही. आम्ही बाहेरनंच कळसाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर मोक्षला तेवढंच लावायचा होता टिक्का, म्हणून आम्ही तिथं थांबलो होतो गंध लावण्यासाठी. मग गंध लावून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो देहूसाठी. मग देहूमध्ये आलो. देहूमध्ये पण तेच खूपच गर्दी होती देहूमध्ये पण. मग देहूमध्ये पण आम्ही काय केलं, पालखीचं वगैरे दर्शन घेतलं. इथे तुकाराम महाराजांची पगडी ठेवली होती. खूपच छान दिसत होती पगडी. ती मोक्षला दाखवली पगडी. जगातील सर्वात मोठी पगडी होती ती. आणि इकडे तुकाराम महाराजांनी हाताने लिहिलेली गाथा ठेवली होती. मोक्षला ती पण दाखवली. हस्तलिखित अभंग गाथा तुकोबांची होती ती. आणि त्यानंतर आम्ही निघालो तुकाराम महाराज जिथं राहायचे, जिथं त्यांचा जन्म झाला त्या मंदिरात. नंतर त्या मंदिरात गेलो. तिकडे पण पाहण्यासाठी मंदिराला खूप गर्दी होती. मग निघालो तिकडे जाण्यासाठी. असा त्यांचा वाडा होता जिथे त्यांचा जन्म झाला. हे असे तुकाराम महाराज होते. सच्चिदानंद मूर्ती होती तुकाराम महाराजांची ही. आणि तिथे काका बसले होते, ते त्यांची माहिती सगळी सांगत होते. त्यानंतर आम्ही निघालो जिजामाता मंदिराकडे, म्हणजे त्यांच्या बायकोचं मंदिर होतं हे. पलीकडच्या बाजूलाच. मग तिथे गेलो, त्या जिजामातांचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो संत विश्वंभर महाराज मंदिराकडे. तिथं पण त्यांची सच्चिदानंद मूर्तीच होती. त्या मूर्तीच्या पाया पडलो आणि मग निघालो आम्ही पुढे जाण्यासाठी. ही अशी मूर्ती होती. त्यानंतर आम्ही निघालो गजानन महाराजांच्या मंदिराकडे, कारण जाता जाताच आम्हाला ते लागलं. खूपच सुंदर असं मंदिर होतं त्यांचं. त्यानंतर आम्ही गेलो गाथा मंदिराकडे. खूपच सुंदर असं गाथा मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांची मूर्ती एवढी मोठी, प्रचंड मोठी त्यांची मूर्ती आहे. आणि ह्या मंदिरामध्ये प्रत्येक फरशीवर गाथा भजन चालू होतं. तर आजी बसला भजन ऐकत. आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. हे माझे आजी आजोबा आहेत, तिकडे माझी मम्मी बसलेली आहेत, हे माझे पप्पा, मोक्ष आणि हा माझा भाऊ आहे. तर आजच्यासाठी एवढंच. कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.